प्रहार जनशक्ती पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती यांच्या वतीने जिल्हाधिकारी या कार्यालयावर मोर्चा। नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती यांच्या वतीने गुरुदेव द्वारकानाथ कांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या व समस्यांच्या बाबतीत हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। आदिवासी जातीतील जात प्रमाणपत्रासाठी अटी शर्ती त्वरित शिथिल करणे, नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रमशाळा व निवासी वसतिगृह नव्याने संख्या वाढवणे, आदिवासी बांधवांना त्वरित शिधापत्रिका मिळावी, आदिवासी कुटुंबांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करणे, आदिवासी बांधवांना घरकुलसाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात यावी व त्वरित घरकुल मंजूर करणे, भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित उपजीविकेसाठी जमीन मिळणे अशा विविध मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। त्या प्रसंगी गुरुदेव द्वारकानाथ कांडे यांच्यासह संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हा प्रमुख शरद शिंदे, अनिल भडांगे, युवा आघाडी जिल्हा प्रमुख जगन काकडे, नाशिक शहर प्रमुख साम गोसावी, जिल्हा चिटणीस समाधान बागल, निवृत्ती जात्रक दीपक शिंदे, वैभव रोकडे, वर्तमान जाधव, ललित पवार, रवींद्र सिद्धळे, दत्तात्रय गोपीनाथ रुखवाड यांच्यासह आदी उपस्थित होते। AMP न्यूज नाशिक। AMP चॅनलला सबस्क्राइब करा।